आता बातमी आहे दापोली तालुक्यातील केळशी दायरे उत्तंबर गावची। या गावात सागवान झाडांची बेकायदेशीर पद्धतीने कत्तल झाली आहे। मौजे उत्तंबर इथे देवस्थान आणि वक्फ जमीन 653 असून या सर्व जमिनीचे दावे महाराष्ट्र राज्य आणि न्यायालयात सुरू आहेत। फॉरेस्ट कार्यालय या ठिकाणी प्रत्येक वर्ष लेखी स्वरूपात अर्ज देत असताना सुद्धा मौजे उत्तंबर येथील सर्वे नंबर 130/1 वर्ग 2 असा सातबारा असताना इतर हक्कांमध्ये समक्ष प्राधिकार यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरात बंदी असा शेर आहे। तरी देखील सर्वे नंबर 130/1 वर्ग 2 असा सातबारामध्ये 11 लोकांची नावे असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून उत्तंबर गावातील एका नागरिकाला सागवान झाडे कत्तल करण्याची परवानगी कशा पद्धतीने देण्यात आली, असा सवाल याकूब बाबा शर्वरी दर्गा ट्रस्टी श्री मकबूलभाई दिनवारे आणि दर्गा सचिव जहूर झुंबरकर यांनी उपस्थित केला। या परिसरात गेल्या 1 वर्षांपासून झाडांची कत्तल होते। व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून तुम्ही ही दृश्य पाहू शकता कशा पद्धतीने झाडांची कत्तल करण्यात आली। दिनांक 14/2/2026 रोजी सर्वे नंबर 130/1 यामध्ये सागवान तोडत असताना त्यासोबत फणसाच्या झाडांची सुद्धा कत्तल करण्यात आली। विश्वस्त रहमान आणि फैयाज मुजावर यांनी त्यांना सागवान गाडीमध्ये भरताना थांबवलं। त्या गाडीचा नंबर आहे MH08AP 1671 असा असून शहबाज महाडिक यांनी विचारणा केली, तुला ही सागवान झाडे कोणी तोडायला लावली, त्याचं नाव सांग। तेव्हा दर्गा अध्यक्ष श्री मकबूलभाई दिनवारे तसंच दर्गा सचिव जहूर झुंबरकर यांना त्यांनी श्री यशवंत मंडलिक राहणार सुकोंडी यांचं नाव सांगितलं। तेव्हा मकबूलभाई आणि दर्गा सचिव जहूर झुंबरकर यांनी वनविभाग दापोलीकडे धाव घेतली आणि तक्रार करून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच जागेवर जाऊन अधिकाऱ्यांनी पंचनामे देखील करावे असे मुद्दे श्री मकबूलभाई दिनवारे आणि दर्गा सचिव जहूर झुंबरकर यांनी अर्जात नमूद केले। वन विभाग संबंधित व्यक्तींवर कशा पद्धतीने कारवाई करणार आहे याकडे आता संपूर्ण दापोली वासियांचं लक्ष लागून आहे।